सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. नवी मुंबईतील घणसोली येथील सिम्प्लेक्स वसाहतीच्या पुनर्वसनाचा मुद्दा आता भलताच तापलाय. राज्य सरकारनं मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेला नवी मुंबई महापालिकेत भाजपनं विरोध दर्शवल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. या विरोधात कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली असून आंदोलकांनी भाजपच्या या भूमिकेवर घणसोलीत जोरदार हल्लाबोल केलाय. गेल्या 22 वर्षांपासून अत्यंत बिकट आणि धोकादायक परिस्थितीत जगणाऱ्या सिम्प्लेक्स वसाहतीतील तब्बल 3,500 कुटुंबियांना क्लस्टर योजनेमुळे दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र नागरी सुविधांवर अतिरिक्त ताण पडेल असं कारण पुढे करत सत्ताधारी भाजपनं महासभेत क्लस्टर विरोधात ठराव मंजूर केला. निर्णयाचा तीव्र निषेध करत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक प्रमुख डॉक्टर नितीन दिघे यांनी भाजप नेत्यांवर थेट निशाणा साधलाय. खासगी इमारतींच्या पुनर्विकासावेळी सुविधांचा ताण दिसत नाही, मग हातावर पोट असणाऱ्या गरीब माथाडी कामगारांच्या हक्काच्या घरात वेळीच हा प्रश्न कसा काय उभा होतो, असा सवाल त्यांनी केला. खासगी इमारतींच्या पुनर्वसनावेळी नागरी सुविधांचा ताण दिसत नाही, मग हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबियांच्या हक्कांची घरं मिळतानाच सुविधांचं कारण का पुढे केलं जात आहे? गेली 25 वर्ष नवी मुंबईची सत्ता भोगणाऱ्या नेत्यांनी पायाभूत सुविधांसाठी नक्की काय केलं? भाजपनं हा विरोध मागे घेतला नाही तर आंदोलन तीव्र करू. सिम्प्लेक्स वसाहतीमधील इमारतींची अवस्था अत्यंत बिकट झाली असून नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. IIT खरगपूर आणि पालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार या इमारती C1 म्हणजे अतिधोकादायक श्रेणीत मोडतात. इमारतींचे स्लॅब, भिंती आणि प्लॅस्टर पूर्णपणे जीर्ण झालंय. UDCPR समितीतील बहुतांश सदस्यांनीही या इमारती पाडून पुनर्विकास करणंच आवश्यक असल्याचं स्पष्ट केलंय. माथाडी कामगार, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना सुरक्षित आणि आधुनिक सुविधा असलेली हक्काची घरं मिळण्याचा मार्ग क्लस्टरमुळे खुला झालाय. मात्र राजकीय अडथळ्यांमुळे हा पुनर्विकास रखडण्याची भीती व्यक्त केली जातीये. भाजपनं तातडीनं आपला विरोध मागे घेऊन या गरीब रहिवाशांच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करावेत अशी ठाम मागणी आता जोर धरू लागली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. 22 वर्षापासून इथेच आहे आणि ह्या सर्वांमध्ये म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून ट्रीटमेंट वगैरे करत असतानाच त्यांच्या कुटुंबाबरोबर खूप जिव्हाळ्याचे सगळे संबंध आहेत. प्रत्येक माथाडी कामगार जेव्हा कष्ट करून किंवा आपला रिक्षावाला किंवा इतर कामगार जेव्हा कष्ट करून यायचा तर पहिलं माझ्याकडे यायचं नाही, एक इंजेक्शन घेऊन जायचं. अशी परिस्थिती त्यांची होती. आपल्या हातावरचं पोट म्हटलं तरी चालेल अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जीवन जगलं. त्या घामातून ही घरं त्यांनी घेतली आणि कर्ज फेडलं. आज ही घरं 180 कार्पेट, त्याच्यामध्ये जेव्हा छोटं कुटुंब होतं तेव्हा आम्हाला काही वाटलं नाही, पण जसं आमचं कुटुंब यांचं वाढत राहिलं, माझं स्वतःचं कुटुंब पण यांच्याबरोबर राहत होते आणि आता आमचे सर्व आम्ही जेव्हा इथे हे केलं त्यावेळेस आमची मुलं सुद्धा इथे जन्मली, माझी स्वतःची मुलं सुद्धा इथे जन्मलेली. ही सगळी परिस्थिती अतिशय दयनीय. 180 कार्पेटमध्ये आपलं एक पाहुणा सुद्धा ऍडजस्ट होऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही 22 वर्ष सहन केलं आणि प्रत्येक निवडणुकीला आम्ही हेच ऐकलं की तुमचं रिडेव्हलपमेंट होणार. आणि ह्याच आशेवरती आम्ही आमच्या प्रत्येक पिढीला सांगत गेलो. ह्यामध्ये आमची एक पिढी पूर्ण बर्बाद झाली. मग आता जेव्हा ह्या 22 वर्षानंतर कुठेतरी आशेचे किरण, आम्ही गेल्या 6 ते 7 वर्षापासून आमच्या सर्व सिम्प्लेक्स 3226 सदनिकाधारक, आमच्या ताई, आमच्या इथले सगळे कामगार वर्ग, आमचे माथाडी कामगार, हा गेल्या 6 वर्ष दिवस रात्र ह्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये होता आणि आता कुठे आम्हाला रिडेव्हलपमेंट, क्लस्टर रिडेव्हलपमेंटची मान्यता भेटली गेल्या महिन्यामध्ये. असं असताना त्यावेळेस मी दिल्लीला होतो, मी ऐकलं आणि त्यावेळेस आमच्या सिम्प्लेक्समधून आमच्या ताईंचा, आमच्या युवांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला फोन आले की खूप चांगलं झालं, आपलं भलं होणार आहे, आता आपण छोट्या घरातून मोठ्या घरात जाणार आहे. शिक्षण व्यवस्थेवरती जे CJP किंवा कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन होतं त्यामध्ये डॉक्टर वांगचूक यांचं मी पर्सनल, त्यांचं पूर्ण अनशन किंवा उपोषण चालू होतं, त्यांची मी आरोग्य सेवा करत होतो आणि ते असं करत असताना इकडे एक चांगली खुशखबर मला जेव्हा भेटली तर मलाही आनंद झाला की आपल्या पण कुटुंबाला कुठेतरी चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये सहभागी होता येईल. त्या क्लस्टरच्या याच्या नियमामध्ये 1 महिन्यामध्ये सूचना व हरकती
होत्या आणि त्या सूचना हरकती स्वाभाविक आहे की ज्याला जे वाटतं त्यांनी आपली प्रतिक्रिया द्यावी, त्याचा तो हक्क असतो. परंतु काही लोकांना हे सहन नाही झालेलं. तुम्ही जर क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा जो प्रकल्प आहे, तो क्लस्टर रिडेव्हलपमेंट जो प्रकल्प आहे, माननीय फडणवीस साहेब यांनी आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांनीच म्हणजे आणलेला आहे आणि तो आमच्यापर्यंत पोहोचला. परंतु आणि त्यामुळेच आम्ही त्या योजनेच्या प्रमाणे सर्व कागदपत्र किंवा जी काही रितसर पद्धती ती सर्व करून आम्ही सरकारकडे दिली. परंतु मला असं वाटतंय की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायचं विसरलेत वाटतं आणि म्हणूनच ही एक सभा त्यांनी आयोजित केली आणि महासभेमध्ये प्रस्ताव मांडित केला की कोणतंही यापुढे सिम्प्लेक्स वासियांचं रिडेव्हलपमेंटचं जे आहे ती प्रोसेस थांबवण्यात यावी आणि आमच्या गोरगरीब 3226 जे आहेत ह्या सदनिकाधारांवरती अन्याय जो होत आहे हा सहन न झाल्यामुळे मी इथे आलो. त्याबरोबर आम्ही जे गेल्या 6 वर्षापासून लढा देत होतो त्या लढ्याला एक मूर्त स्वरूप आपण चांगलं स्वरूप आणून त्यांनी जो प्रस्ताव पारित केलेला आहे तो लवकरात लवकर तो खारिज किंवा त्या पद्धतीने त्यांनी स्वतः ते करावा. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही आहोत, आम्ही कोणाचाही विरोध करत नाही आहोत. कॉक्रोच जनता पार्टीचं स्वाभाविक आहे की भारतातील प्रत्येक आंदोलनामध्ये किंवा याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. तुम्ही आता पाहिलं असेल रांचीमध्ये पण सुद्धा त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला होता. त्यांची जी शिक्षण जो विषय आहे त्या विषयाशीच निगडीत आमचा विषय आहे. तुम्हाला म्हणजे आता पहा, आमच्या इथे आता तुम्ही ऐकलं असेल काही कुटुंबामध्ये 2 मुलं आहेत, एक 12वीला मुलगा आहे, एक 10वीला मुलगा आहे, मुलगा मुलगी जे असेल तर त्यांना ह्या एका घरामध्ये राहून शिक्षण करणं खूप कठीण जात आहे. आमची एक पिढी बर्बाद झालेली आहे. आता दुसरी पिढी आम्हाला बर्बाद नाही होऊन द्यायची, त्यांच्या शिक्षणावरती आम्हाला लक्ष द्यायचं आहे. म्हणून आमच्या बरोबर कॉक्रोच जनता पार्टी आहे आणि त्यांचे काही पदाधिकारी इथे आहेत आणि त्यांची साथ असल्यामुळे निश्चितपणाने आम्ही यशाच्या जवळच जाणार आहोत. आणि आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एवढंच आवाहन करतो की तुम्ही योजना आणली आहे ती योजना ती साकार करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं आणि तुम्ही स्वतः दखल घ्यावी आणि तुमच्या कार्यकर्त्यांना लवकरात लवकर सांगावं की हे क्लस्टर रिडेव्हलपमेंट ताबडतोब करण्यात यावं. मॅडम, मी सुद्धा या सिम्प्लेक्सची रहिवाशी आहे. माझे स्वतःचं घर इथे आहे. मुलं मोठी झाल्यामुळे मला ते घर सोडावं लागलं, कारण 2004 मध्ये मी या सिम्प्लेक्स मध्ये राहायला आलेली. 3 मुलं आहेत मला. मुलं मोठी होत गेली. आज 2026 आहे. काही मुलांची लग्न झाली, नातवंड झाली. घर तेवढंच आहे, कुटुंबाची संख्या ही वाढली गेली. आणि आम्हाला आनंद झाला होता. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सुमित्रा वहिनी यांनी एक छान GR आला क्लस्टर डेव्हलपमेंटचा. सगळीकडे बॅनर लागले. सगळा सिम्प्लेक्स आनंदाने त्यांचं स्वागत केलं त्या GRचं. गेल्या 14 जुलैला एक हरकती घ्यायच्या असतात, जो नियम आहे डेव्हलपमेंटचा तो केला गेला आणि आता 14 तारखेला 1 महिना झाला. 10-11 तारखेला नवी मुंबई महानगरपालिकेची महासभा झाली. हे पहा, आपण एखाद्या व्यक्तीविषयी म्हणा कोणाविषयी निर्णय घेताना त्याला पूर्वसूचना दिली जाते, त्या लोकांना विचारात घेतलं जातं, त्यांची काय म्हणणं हे ऐकलं जातं. म्हणजे फाशी देण्याच्या अगोदर पण त्या कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते ना, हे मला आठवतं. तर आम्हाला कसलंही काही पूर्वसूचना दिली नाही आणि त्यांची एक समिती स्थापन झाली आणि क्लस्टर डेव्हलपमेंटच्या कायद्याअंतर्गत ह्या सिम्प्लेक्सचं रिडेव्हलपमेंट नाही झालं पाहिजे असं त्यांचं मत आहे, जेणेकरून आमचं नुकसान होणार आहे. आम्हाला छोटं घर मिळणार आहे. आतापर्यंत जवळजवळ 22 वर्ष आम्ही या छोट्या घरामध्ये राहिलो. कितीतरी पिढ्या बर्बाद झाली. एक पिढी गेली, एक पिढी आता कुठेतरी चांगल्या याच्याकडे जाण्याचे आम्ही वाट बघतोय. आणि ते आमच्या तोंडात आलेला घास म्हणतात ना, ताट आमच्या पुढे, तोंडात घास घालायचा आणि आमचं ताट हिसकावून घेतलं गेलं. तर मी या नवी मुंबई महानगरपालिकेला सांगेल, त्यांना जी भीती वाटते की हे डेव्हलपमेंट झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न उद्भवित, रस्ते छोटे आहेत, जे काय असतील, गेली 25 वर्ष तुम्हीच राज्य केलंय. ही नवी मुंबई डेव्हलप करायचं कामच तुमचं होतं. मग आतापर्यंत तुम्ही काय केलं आणि मग तुम्ही कशाला आहात? येणाऱ्या प्रॉब्लेमला तुम्हाला फेस करता येत नाही, मग तुम्ही कसले मंत्री आहात? तुम्ही कसले खासदार आहात? तुम्ही कसले आमदार आहात? ही तुमची जिम्मेदारी. त्याला तुम्ही कसं फेस करायचं? आमचं मत आहे मॅडम, हे तर जसं आता सरांनी सांगितलं, हे मागायचा विषय आहेच नाही, तो आमच्या हक्काचा आहे, तो आम्ही घेणारच. जी समिती, मी तर त्यांना ठणकावून सांगते, ज्या समितीमध्ये जे नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत ना, त्यांनी आमच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबाला घेऊन येऊन 10 दिवस राहा.
त्यांची परिस्थिती समजावून घ्या. अरे आमचे घर आहे ना, त्याच्यापेक्षा तुमचे टॉयलेट बाथरूम मोठे आहेत. तुमची मुलं दुसऱ्या देशामध्ये शिकतायत. तुम्हाला पाहिजे तसं ऐशो आराम. आणि मग या कष्टकऱ्यांना आयुष्यभर कष्ट करूनच मारायचंय का? फक्त मतदानापुरताच तुम्हाला त्याला युज करायचंय का? तर आम्ही थांबणार नाही आहोत जोपर्यंत आम्हाला आमचा क्लस्टर डेव्हलपमेंटच्या त्या कायद्या अंतर्गतच आमचं डेव्हलप झालं पाहिजे. ही आमची शेवटच्या क्षणापर्यंत मागणी असणार आहे, ती त्यांना द्यावी लागणार आहे. तर ही शहर उभं करताना किंवा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना अनेक वर्ष पुढचा प्लॅन त्या ठिकाणी केला जातो. आज जर यांना घरं नाकारत असताना किंवा सिम्प्लेक्स जे आहे हे त्याचं क्लस्टर होऊ न देण्याचं कारण म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की इथे पाण्याचा तुटवडा होईल, रस्त्यांची रुंदीकरण असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी आधीच विचार करून ठेवायला पाहिजे होत्या. अनेक वर्ष तेच या ठिकाणी सत्ता उपभोगत आहेत. पण हा मुद्दा सोडून मला असं म्हणायचं आहे की कुठेही अन्याय होऊ द्या, कॉक्रोच जनता पार्टी त्या ठिकाणी उभी असणार आहे. कारण ह्या सगळ्या स्थानिकांचा मुद्दा असा आहे की 180 स्क्वेअर फूटच्या घराभोवती यांचं आयुष्य फिरतंय. त्याच्यामध्ये शिक्षण असेल, महिलांचं कुटुंब वाढत चाललेत, महिलांचं कामकाज असेल, पुरुषांचं कामकाज असेल, 180 स्क्वेअर फूटच्या घरात ते साध्य होऊ शकत नाही. माझं एकच आव्हान आहे, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर एक आवाज उठवण्याचं सामर्थ्य हे सर्व देशभरात, कोकण काश्मीर असेल ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या युवांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी आलंय. आणि इथे एक पिढी गेली, आता दुसऱ्या पिढीने 180 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहायची गरज नाहीये. कॉक्रोच जनता पार्टी त्यांच्या सोबत आहे, त्यांनी आवाज उठवावा. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.